हे धर्माचं युद्ध झालं. दोन महाबली योद्ध्यांचा रणसंग्राम सुरू झाला. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी, मी आहे पुरिये ओझरवाडीमध्ये. साखरप्यातलं गाव आहे आणि या ठिकाणी दत्त जयंती निमित्त आज खास एक कार्यक्रम आहे. मंडळी, तुम्ही राम रावण किंवा रावण नृत्याबद्दल कधी ऐकलंय का? खरं तर याच्याबद्दलचाच आजचा व्हिडिओ आहे. कसं आहे, खास आज दत्त जयंती निमित्त या पुरिये ओझरवाडीमध्ये आहे ना, राम रावण युद्ध नृत्य स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे. खरं तर कशी आहे हे देखील मला पण पाहायचंय, कारण मी पण पहिल्यांदाच बघतोय. सो आय होप तुम्हाला देखील याबद्दल फार कमी माहिती असेल. चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया राम रावण नृत्य स्पर्धा. हा राम आणि रावणाचं युद्ध तुम्हाला ह्याच रणांगणात पाहायला मिळणार आहे. तयार आहेत ना सगळे? माझं नाव शाहीर अंकुश गुरव, तालुका लांजा, गाव कोचरी माझं. रावण नृत्य काय असतं किंवा कुठून आलं? दहावं नमन रावणाला हे नमनात बोललं जातं. नक्की काय आहे किंवा काय पार्श्वभूमी आहे? पार्श्वभूमी म्हणजे नमन आम्ही करतो, पण ते नमनामध्ये गणगवळण आणि वग झाल्यानंतर रामायण दाखवायची पद्धत होती आता पूर्वीपासून. ते आताही चालू आहे, पण त्यातलं जे नृत्य प्रकार रावणाचा हा स्पर्धेमध्ये आणला गेला हे माझं ठाम मत आहे. रावणाला 10 मुख असल्यामुळे तो नमन गणगवळण वग फार झाल्यानंतर शेवटला दाखवला जातो. कारण 10 मुखाचा रावण जर आपल्याला एखाद्या पात्रात आणला तर तो शक्य झाला नसता, म्हणून तो रावण शेवटला नाचवला जातो. आणि रावण हा 10 मुख दशानंद म्हणून त्याला 10वं नमन म्हणजे वंदन करावं लागतं. तसे परंपरेनुसार नमनाच्या अगोदर ग्रामदैवत ची सुरुवात होते आपल्या प्रत्येक नमनवाल्यांची, की 10 नमन 12-13 पर्यंत नमन होतं बसल्याचं, म्हणून 10वं नमन हा दशानंदाला 10वं नमन बोललं जातं. हा नमनापासूनच आलेला प्रकार आहे. बरोबर. आता जे सादरीकरण होणार आहे त्याला पार्श्वभूमी नमनच आहे, पण त्याला एक स्पर्धात्मक रूप दिलंय. हा स्पर्धात्मक. बरोबर. ही स्पर्धा म्हणजे कशी, की आपण रावण फक्त नाचवतो शेवटला नमनाच्या, पण एक स्पर्धा म्हणून, एक कॉम्पिटिशन म्हणून, की वेगवेगळ्या पद्धतीचे रावण या कलेमध्ये वापरले जातात. अक्षरशः रावण 10 मुखांनी बंद असतो, फक्त डोळ्यांचा फक्त छिद्रातून त्याला समोरचे दिसतं. असे बंद रावण ह्या रत्नागिरीमध्ये भरपूर आहेत. आणि काही आता जी आहेत ते फक्त 10 मुख दाखवतात, पण मधला जो चेहरा असतो तो पूर्ण ओपन असतो. पण खरं रावणाचं हे असतं की तो बंद रावण असतो, त्याला काही दिसत नाही. 10 मुखाचा रावण कमीत कमी 15 ते 20 किलोचा असेल ना. हा डोक्यात घालून नाचवणं म्हणजे एक कसरत आहे, ती ताकद आहे. आणि ह्या कलाकाराची ताकद आहे, कारण त्याला काही आणि अक्षरशः पब्लिक मधून सुद्धा रावण येतो. आणि फक्त डोळ्याच्या छिद्रातून आपल्याला जर पब्लिक कुठे पडायची का नाही, एवढं आंपाचं आपल्याला एखादी गोण घेतली तर आपल्याला लटपडायला होतं. पण एवढे रावण नाचवणं म्हणजे ही खरोखर ह्या लोककलेची कला आहे. बरोबर. आज तुमचं देखील सादरीकरण आहे, बरोबर? शुभेच्छा तुम्हाला. माझं नाव गुणाजी सीताराम गुरव. तुम्ही आज रावण नाचवणार आहात? हो. बरोबर. काय वाटतं रावणाची पाठी घातल्यावर? रावणाची पाठी घातल्यानंतर जे आतमध्ये मुकुट घातल्यानंतर ते वाघासारखं सापळा पकडून ठेवावं लागतं. अच्छा. आणि श्वासाचा आतल्या आत तो घ्यावा लागतो. बरोबर. तुमचा मुखवटा आहे तो बंद मुखवटा आहे? आमचा रावणाचा मुखवटा म्हणजे बंद आहे. हा. आणि कितीही पब्लिकनी पैशाचा पाऊस पडला तर हा रावण पैसे उचलू शकत नाही. बरोबर. काही रावण पैसे उचलतात. आतमध्ये दमछाक होते का? काय वाटतं मुखवटा घातल्यानंतर किंवा पाठी घातल्यानंतर काय वाटतं? तुम्ही असता की तुम्ही एक वेगळ्या स्वरूपात असता? काय असतं? रावण जे मुकुट घातल्यानंतर हा रावण म्हणजे तो रावणच, रावण मानव म्हणून नव्हे तो. थोडस येतं का? हा, येतं. रावणाची 10 तोंड तुमच्याशी बोलू लागतात का? साहजिक. हा. हो हो. बरोबर. भांजेबावा नमन मंडळ, मुक्काम कोचरी, शाहीर अंकुश गुरव. त्यांच्या नमन मंडळातील ही रावणाची पाठी आहे. अतिशय वजनी, म्हणजे मला वाटतं एवढं वजन घेऊन नाचणं एक वेगळंच म्हणतात ना, वेगळ्या नेक्स्ट लेवलचं कौशल्य लागतं खरं तर. आणि याच्यामध्ये काय स्वरूप आहे जरा सांगा मला.
हा पूर्ण बंद आहे सर. अच्छा. आणि फक्त हे जे 2 डोळे आहेत बरोबर. ह्या 2 डोळ्यातूनच आपल्याला समोरचं दिसतं, खाली सुद्धा दिसत नाही. आणि ते 2 डोळ्याच्या ह्याच्यावर आपल्याला हा रावण अंदाज घेऊन पायाखालचं दिसत नाही. पायाखालचं म्हणजे तिथे ते अगोदर तुम्हाला हे करायला लागतं. हो बरोबर. आणि हे मुख दिलंय ना त्याच्यातून जसं वाघाचा चाबडा कसा असा श्वास घेणं सोडणं हे चालू अच्छा, पाहिजे. याच्यातून श्वास हे जसं ओपन आहे तसं आतलं बी आपलं ओपन राहिलं पाहिजे. बरोबर. कारण का श्वास कुठे गुदमरू नये काय म्हणून फक्त हे फक्त हा एक छिद्र ठेवलेलं आहे ते मुखाचं त्यांच्या, आणि त्याच्यातून श्वास घ्यायचा आणि ह्याच्यातून फक्त बघण्यासाठी. खरं तर नमन या लोककलेमध्ये आहे ना, फक्त रावणाची पाठी इथपर्यंतच गोष्ट म्हणजे लोकांना माहिती होती आणि ती कालानुरूप आता आहे ना काही नमन मंडळात देखील दाखवत नाही. पण अशा नृत्यांच्या माध्यमातून नक्कीच लोकांपर्यंत रावण आणि रावण नृत्य पोचेल एवढे मात्र खरं आहे. मंडळी थोडा माईकचा आवाज आहे, बरंच असं स्पीकर डीजेचा वगैरे आवाज येत असेल, थोडं सांभाळून घ्या. आत्ता आपण आहे ना भांजीबुवा नमन नाट्य मंडळ कोचरी गुरववाडी, अंकुश गुरव साहेब आहेत त्यांच्या नमन मंडळाचं आपण प्रातिनिधिक स्वरूपात जे मंडळ म्हणजे आलं आहे त्यांचं आपण प्रातिनिधिक स्वरूपात थोडंसं माहिती जाणून घेतली. बरीच अशी मंडळं आली आहेत पण सगळ्यांच्या इथे पोचणं काही थोडं शक्य होणार नाही, तेवढं लांबलंच व्हिडिओ, पण तरी पण आपण प्रयत्न करू. पण हे नृत्य आता कसं सादर होत आहे किंवा इतर मंडळी जी आली आहेत त्यांचे नृत्य सादरीकरण कसं होणार आहे, मग सगळ्याच मंडळाचे रावण देखील या मैदानात या रणांगणात नाचणार आहेत ते देखील पाहूया. नक्की काय होतं, हा नृत्य प्रकार कसा सादर केला जातो हे पाहण्यासाठी व्हिडिओ पुढे पहा. रवींद्र दाभोळकर, कुठलं मंडळ? उत्तर रुक्माई नमन मंडळ गव्हाण. अच्छा. नमस्कार, तुमचं नाव कसं? संजय सोलकर, कुठलं नमन मंडळ आहे तुमचं? श्री देव गांगेश्वर धनेन पावनाई नमन मंडळ खानू. अशा तऱ्हेनं रंगमंचकावर नारे देऊन उद्घाटन झालेलं आहे. मानाच्या रावणाची तयारी होत आहे. मंडळी आता कसं आहे, थोड्याच वेळात रणांगणावरती रावण नृत्य स्पर्धा, राम रावण युद्ध नृत्य स्पर्धा सुरू होणार आहे. पहिलं कसं आहे, इथले स्थानिक मंडळ आहे त्याच्यामुळे मानाचा रावण नाचवला जाईल, तो देखील बघून घेऊया. बरोबर ना? फटाक्यांची रसिक बांधव मान्यवर यांचं शब्दसुमनाने स्वागत करतोय. कृपया जे स्पर्धक आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा नियमावलीचं वाचन करतोय. कृपया स्पर्धकांनी लक्ष द्यायचं आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. स्पर्धा 12 मिनिटांची राहील. 4 मिनिटे गायन, 4 मिनिटे रावण नृत्य आणि 4 मिनिटे राम रावण युद्ध. श्री दत्तगुरु सेवा मंडळ पुरी ओझरवाडी आयोजित साखरपा पंचक्रोशीमध्ये प्रथमच राम रावण युद्ध स्पर्धा आयोजित केल्या असून आम्ही श्री दत्तगुरु नाट्य नमन मंडळ पुरी ओझरवाडी आपल्या समोर हा मानाचा रावण नाचवत आहोत. परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या लाल मातीतील लोककला आम्ही श्री दत्तगुरु नाट्य नमन मंडळ पुरी ओझरवाडी आपल्या समोर हा मानाचा रावण नाचवत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. राम राम म्हणता नावाचा झाला वाल्मिक, झाला वाल्मिक. राम राम म्हणता नावाचा झाला वाल्मिक, झाला वाल्मिक. राम लक्ष्मण कथा सांगितो ऐका सज्जन, ऐका सज्जन. राम लक्ष्मण करून तयारी गेले लंकेवर, गेले लंकेवर.
राम लक्ष्मण करून तयारी गेले लंकेवर गेले लंकेवर इंद्रजिताशी झाली लढाई युद्ध झाले फार राम लक्ष्मण करून तयारी गेले लंकेवर गेले लंकेवर नल नील जांबुवंत सुग्रीव हुशार असा राम लक्ष्मण राम लक्ष्मण राम लक्ष्मण राम लक्ष्मण तलवार घेऊन तलवार घेऊन सेतू सागरी बांधून सागरी
मंडळी अजून एक नमन मंडळ आलंय. रंगने नाचत या गणराया, रंगने नाचत या, रंगने नाचत या, रंगने नाचत या, नाचत या, गणराया, रंगने नाचत या, रंगाईले
कामधंद्यातून अवघड कशी जोपासली आवड कलाकारांची धडपड नेऊया नमन कलाई पुढं कलाकारांची धडपड नेऊया नमन कलाई पुढं कामधंद्यातून अवघड कशी जोपासली आवड कामधंद्यातून आवड अशी जोपासली आवड कलाकारांची धडपड नेऊया नमन कलाई पुढं कलाकारांची आवड नेऊया नमन कलाई पुढं रावणा सोड तुझी भावना हे रावणा सोड तुझी भावना रावण बोलतो ब्रह्मना रे देवाला
आपले खूप खूप धन्यवाद आभार आपल्या संघासाठी मधुकर सोनू गोरले, मंगेश सोनू गोरले आणि सचिन सोनू गोरले यांकडून या बंधूंकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे अस्मिता महेंद्र खंडाळे यांकडून रावण नृत्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आले आहे. त्याचप्रमाणे सौ मनीषा मनोज गोडसे यांकडून या नृत्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आले आहे. तर संत नायकांनी स्टेजवर येऊन हे बक्षीस हे पारितोषिक आपण घेऊन जायचे होते. धन्यवाद. गांगेश्वर महाराज की जय. लंकापतीचा राजा रावण, 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 लंकापतीचा राजा रावण. लंकेचा रावण आला धावून, लंकेचा रावण आला धावून, लंकेचा रावण आला धावून, लंकेचा रावण आला धावून. रावणाने रूप आहे गोसावी घेऊन, रावणाने रूप आहे गोसावी घेऊन, रावणाने रूप आहे गोसावी घेऊन. वाढावी वाढा गोसाव्याला भिक्षाई वाढावी, वाढा गोसाव्याला भिक्षाई वाढावी, वाढा गोसाव्याला भिक्षाई वाढावी, वाढा गोसाव्याला भिक्षाई वाढीते, वाढी गोसाव्याला भिक्षाई वाढीते, वाढी गोसाव्याला. रावणाने सीतेला नेले हो लंकेला, रावणाने सीतेला नेले हो लंकेला, सीतेला नेले हो लंकेला, रावणाने सीतेला नेले हो लंकेला, रावणाने सीतेला नेले हो लंकेला, रावणाने सीतेला नेले हो लंकेला. हर हर महादेवाचा सर्वश्रेष्ठ भक्त म्हटला की लंकाधीश रावणाकडे पाहिलं जातं. रावण हा प्रकांड पंडित होता. रावणाला 4ही वेदांचं ज्ञान प्राप्त होतं. सर्व विद्यांमध्ये रावण हा निपुण होता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. रावणानं स्वरचित असं शुभ शिवतांडव स्तोत्र म्हटलं. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले कलेवलंबिता भुजंग तुंग मालिका डमड्डमड्डमड्डमन्निनादमड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोत्पुनः शिवम्. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गलेवलंबितां भुजंग तुंग मालिका डमड्डमड्डमड्डमग्निनादमड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोत्पुनः शिवम्. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. रावणाला मिळाल्या मायावी शक्ती, संमोहन, तंत्रमंत्र या शक्तीचा कळला. रावण हा देवांप्रमाणे संकल्पकलेमध्ये निपुण होता. रावणाने आपल्या भक्तीच्या आणि शक्तीच्या सामर्थ्यावर 33 कोटी देवांना बंदी घालत ठेवलं होतं. नुसतं बंदी घालत नाही तर त्यांना तशी कामं
ही स्वर्गा काही सुंदर होती. भीमरूपी मारुती वनारियन दूता प्रभंजना भीम महारुद्र वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना रामदूता प्रभंजना. प्रभु श्री रामचंद्र की हे धर्माचं झालं. दोन महाबली योद्धांचा रणसंग्राम सुरू झाला. युद्धम दोन महाबली योद्धांचा रणसंग्राम सुरू आहे. राम रावण युद्ध अंतिम चालत आहे. रावणाची युद्धसेना संख्या होती 72 करोड तर प्रभूकडे लगभग 10 लाख वानर सैन्य होती. रावणाच्या या शक्तीमुळे प्रभूंचे बाण व्यर्थ जात आहेत, निष्फळ होत आहेत. रावणाची मस्तकं पुन्हा जोडली जात आहेत. रावण पुन्हा युद्धाला तयार. आता महाभारताधीश कधी रावणाच्या हृदयात बाण मारू शकत नव्हते तर रावणाच्या हृदयात सीतेचा जात होता आणि सीतेचा